Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। जमात नहुम मजमून मराठी अंतर भारतीय तनवी ब्रिज कोर्स डे 3 तीसरे दिन की शुरुआत करेंगे। दिवस 3 क्षेत्र लेखन कौशल्य क्षमता स्व अभिव्यक्ति संकल्पना पत्र लेखन अध्ययन निष्पत्ती उद्दिष्टानुसार आवश्यक बदल करतात। उदाहरण मित्र मैत्रिणीस पत्र लिहितात। विविध घटना प्रसंग व संदर्भानुसार सांगितलेल्या गोष्टी अनुभव स्वतःच्या भाषेत लिहितात। यानी इसमें ख़त खतूत लिखना है दोस्त रिश्तेदार को या सहेली को। जाणून घेऊ इयत्ता 7वी पान क्रमांक 19 वरील पत्र लेखनाचे शिक्षक वाचन करतील। पत्र कसे लिहावे याविषयी मार्गदर्शन करतील। पत्राची सुरुवात पत्राचा मजकूर व शेवट ह्याविषयी चर्चा करतील। औपचारिक पत्रासाठी लिफाफ्याचा वापर करतो हे लक्षात आणून द्यावे। सध्या वापरात असलेल्या साधनाबाबत चर्चा घडून आणावी। यानी जमात हफ्तुम के 7वीं की मराठी के पत्र लेखन को पढ़कर सुनाना है। कैसा लिखना है पत्र यानी ख़त, उसके बारे में मार्गदर्शन करना है। पत्र यानी ख़त की शुरुआत इख्तिताम कैसा करेंगे और निजी और दफ्तरी ख़त उसके लिफाफा कैसा बनाएंगे, इस बारे में आपने बताना है। पहले पत्राचा नमूना यानी पत्र पाठविणाऱ्याचा पता, भेजने वाले का पता है, एड्रेस है। उसके बाद दिनांक यानी तारीख़, उसके बाद प्रति और उसके बाद लिखेंगे माननीय और यहाँ पर योग्य मजकूर लिखेंगे। योग्य त्या मान व पदाचा ज्यांना पत्र पाठवायचे त्यांचे नाव हुद्दा व पत्ता, यानी जिसको ख़त भेजा जा रहा है उनका नाम और उनका ओहदा लिखना है। विषय यानी उस ख़त लिखने का मकसद क्या है। उसके बाद महोदय विषयानुसार मजकूर यानी पूरा जो ख़त का मजमून है वो लिखना है। नफ्स मजमून, उसके बाद आपला आपली विश्वासू और यहाँ पर ख़त आपका मुकम्मल होता है, पत्र ख़त्म होता है। पत्र पाठविणाऱ्यांची सही व नाव यानी जो ख़त भेजेगा उनका सही दस्तखत और नाम लिखना है। वरील पत्राचा नमुना दाखवून वर्ग शिक्षकांनी एक आठवडा शाळेत अनुपस्थित राहणार आहे या विषयावर पत्र लिहिण्यास मार्गदर्शन करतील। अनुपस्थित कशासाठी राहणार आहेत हे समजून सांगतील। यानी टीचर ने एक 8 दिन की छुट्टी की दरख्वास्त का ख़त लिखकर बताना है और किस लिए गैर हाजिर रहेंगे उसे भी समझाना है। चला सराव करूया। तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे। त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा। अब देखिए हम कुल 3 ख़त लिखेंगे। इसमें से पहला ख़त है ये 10 दिन का जो शिविर है उसके बारे में है। चलिए शुरुआत करते हैं। दिनांक 25 मार्च 2021। प्रति माननीय वर्ग शिक्षक इयत्ता 8वीं अ संकल्प विद्यालय औरंगाबाद 431001। विषय हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरात सहभागी होण्याबाबत। परमपूज्य गुरुवर्य सादर प्रणाम। हस्ताक्षर सुंदर करूया या उन्हाळी सुट्टीतील शिबिरांची आजच सूचना वाचली। या 10 दिवसीय शिबिरात सहभागी होण्याची माझी इच्छा आहे, त्यासाठी मी हे पत्र लिहित आहे। सुंदर अक्षराचे फायदे याबद्दल नेहमी आपण सांगत असता। तुमच्यामुळेच मी अक्षरांच्या बाबतीत सजग झालो आहे। 10 दिवसीय शिबिरात हस्ताक्षरांची विविध तंत्रे शिकविली जाणार आहेत। ही तंत्रे मला उत्तरपत्रिकेत वापरता येऊ शकतात। या शिबिराचा मला निश्चितच उपयोग होऊ शकतो। माझ्या गुणात वाढ होण्याची मदत होईल। हस्ताक्षर चाचणी घेऊन माझी निवड करावी ही विनंती। या शिबिरात प्रवेश मिळाल्यास उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग होईल असे वाटते। आपला नम्र विद्यार्थी अ ब क इयत्ता 8वीं अ संकल्प विद्यालय ask@gmail.com। कल्पक होऊया।
दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावी गेला आहात, तेथील गंमती जम्मती पत्राद्वारे आपल्या वडिलांना कळवा. पूरक साहित्य स्रोत, इतर पत्रांचे नमूने. अब देखिए जो दिवाली की छुट्टी का है, ये हम मामा के गांव जाने की इजाज़तनामा तलब करने वाले यहाँ पर ख़त लिख रहे हैं. वालिद के लिए ख़त आप लिख सकते हैं. कुमारी करण मोरे, सदर बाजार, अकोला, दिनांक 10/7/2021. तीर्थरूप मामास साष्टांग नमस्कार. कालच तुमचे पत्र मिळाले, वाचून मजकूर कळाला. मामा, मी सहपरिवार पुढील आठवड्यात आपल्याला गावात या ठिकाणी जात आहे. आपला गाव आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथे विदेशातून सुद्धा पर्यटक भेट देण्यासाठी येतात व येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटतात. आणि मी महाराष्ट्रात राहून देखील आपल्या गावात ठिकाणी जाऊ शकलो नाही. मामा, माझे स्वप्न होते की मी आपल्या गावात हे ठिकाण पाहावे आणि ही तर स्वर्ण संधीच चालून आली आहे की दिवाळीच येत आहे. मामा, मी सहपरिवार दिवाळीत गावात या ठिकाणी जात आहे, म्हणून माझी सुद्धा इच्छा आहे की मी तेथे जावे. तरी कृपया आपण मला माझ्या परिवारासोबत येथे गावी येण्याची परवानगी द्यावी. घरात आई, दादा, बहिणी, ताई यांना नमस्कार सांगा. पिंकी व पिंटूला अनेक आशीर्वाद. आपला लाडका करण. तुमच्या शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम दूरदर्शनवर सादर करण्यासाठी विनंती करणारे पत्र दूरदर्शन केंद्र संयोजक यांना लिहा. दिनांक 12 डिसेंबर 2018. प्रति माननीय संयोजक, शालेय कार्यक्रम विभाग, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई. विषय शालेय सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबाबत. महोदय, दूरदर्शन वाहिनीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रक्षेपित होणारे कार्यक्रम आम्ही नेहमी बघतो. या कार्यक्रमाचा आम्हाला निश्चितच उपयोग झाला आहे. त्याचा आम्हा विद्यार्थ्यांमधील कलागुणाचा विकास होण्यास मदत होत आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी केली आहे. नृत्य, नाट्य, अभिवाचन या 3 सत्रात कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. आपल्या वाहिनीवर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी अशी इच्छा आहे. विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे फळाला येईल असे वाटते. आमच्या विनंतीचा आपण सहृदयतेने विचार करावा ही विनंती. आपला कृपाभिलाषी क. इयत्ता 8वी क. नवोदय हायस्कूल, एक्सर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई. abc@xyz.com. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.